आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आताच्या घडीला सर्वात मोठी चर्चा ही मराठा आरक्षणाची आहे. त्यानंतर जर कोण्या गोष्टीची चर्चा असेल तर ती आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची. प्रकाश आंबेडकर हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे 3 पक्षांची महायुती. तरी पण राज्याच्या केंद्रस्थानी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आलेला आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाची फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला वंचितची एवढी भीती का वाटत आहे? प्रकाश आंबेडकर हे एवढे लोकप्रिय कसे झाले आणि त्यांची एवढी सत्ताधारी असो की विरोधक दोघांना भीती का आहे? कोणत्या गोष्टी घडल्या ज्यामुळे प्रकाश आंबेडकर हे एवढे लोकप्रिय नेते झाले? या व्हिडिओमध्ये आपण त्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रकाश आंबेडकरांनी वंचित शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची घेतलेली भूमिका. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी मायक्रो ओबीसीवर लक्ष केंद्रित करून त्यांना राजनीतिक प्रतिनिधित्व देऊन त्यांना आपल्याकडे वळविले. त्यांनी अनेक भटक्या विमुक्त जातीतील नेत्यांची एक फळी उभी केली ज्यामुळे सर्व भटके विमुक्त त्यांच्याकडे वळलेले आपल्याला दिसतात. ज्या प्रकारे त्यांनी 2019च्या निवडणुकीत सर्व वंचित जातींना उमेदवारी देऊन वंचित घटकापर्यंत पोहोचण्यात प्रकाश आंबेडकर यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी आणि आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करताना आपल्याला दिसतात. कुठेही आदिवासी समाज असो की आंबेडकरी समाज जर अन्याय अत्याचार झाला तर प्रकाश आंबेडकर साहेब त्यांना न्याय देण्यासाठी कार्य करताना आपल्याला दिसतात. याच गोष्टींमुळे आंबेडकरी आणि आदिवासी समाज त्यांच्या कोअर वोटरमध्ये सामील झालेला आपल्याला दिसतो. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाला दिलेला पाठिंबा. सुरुवातीपासूनच प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतली. पहिले संभाजी महाराज यांना पाठिंबा दिला आणि आता चालू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन याला प्रकाश आंबेडकर साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मराठा बांधव खूप मोठ्या प्रमाणात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आकर्षित झालेला दिसत आहे. स्वाभिमानी आणि निडर नेतृत्व. प्रकाश आंबेडकर हे आपल्याला वेळोवेळी रोखठोक भूमिका घेताना दिसतात. BJP आणि RSS यांच्यावर जोरदार प्रहार करताना दिसतात ज्यामुळे सामान्य जनता त्यांच्याकडे आशेने पाहते. काही नेते खोक्यांसाठी किंवा मंत्रिपदासाठी इकडून तिकडे करताना दिसतात, पण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे स्वाभिमानी बाणा असल्यामुळे जनतेचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास निर्माण झालेला आहे. मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवणे. मुस्लिम समाजाचा संरक्षणाचा प्रश्न असो की आरक्षणाचा प्रकाश आंबेडकर साहेब आपली भूमिका मांडताना दिसतात. तसेच त्यांनी मागील लोकसभा आणि विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम उमेदवार दिले. तसेच त्यांनी पैगंबर-ई-इस्लाम बिल त्यांनी मांडले. त्यामुळे मुस्लिम समाज फार मोठ्या प्रमाणात प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जुळलेला दिसतो. ओबीसीच्या राजकीय आरक्षणावेळी प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली भूमिका. त्यासाठी त्यांनी विधान भवनावर काढलेला मोर्चा आणि स्वतःला अटक करून घेतले होते. त्यामुळे ओबीसी बांधव हे प्रकाश आंबेडकर साहेबांकडे खूप मोठ्या प्रमाणात जोडले गेले. कंत्राटी भरतीच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी मांडलेली भूमिका. त्यामुळे युवा वर्ग त्यांच्याकडे जुळताना दिसतो. अशी अनेक कारणे आपल्याला सांगता येतील. या सर्व गोष्टींमुळे प्रकाश आंबेडकर हे किंगमेकरच्या भूमिकेत आल्याचे आपल्याला दिसते. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे.